सजयति सिंधूरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसां राशिन्नाशयति विघ्नानां या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर देवैः सदा वंदिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेष जाड्यापहा समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जघननीतपानीमण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कंधरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। नमो ब्रह्मस्वरूपाय साक्षात् कैवल्यमूर्तये सच्चिदानन्दरूपाय ज्ञानेशाय नमोऽस्तुते। विश्वोद्धारार्थसम्भूतस् साक्षात् वैकुण्ठनायकः भक्तितत्त्वप्रकाशाय ज्ञानमूर्ते नमो नमः। अलकावती सिद्धपीठे यावच्चन्द्रदिवाकरौ सदोदितोपकारार्थं चित्सूर्याय नमाम्यहम्। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंदरूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। पंढरीनाथ भगवान की जय। संतांचं चरित्र हे वर्णनीय आहे। ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरीमध्ये संत चरित्राची महती सांगताना असं सांगितलंय, आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये काहीतरी बोलत असतो, बरं कोण काय बोलल याचा काही नियम नाही। बोलण्याचा विषय असा की नियोजित नसतो, निर्धारित नसतो। जसा जसा प्रसंग येईल तशी तशी माणसं तोंड उघडत असतात आणि तोंड उघडताना कोणत्या वेळी कोणते शब्द बाहेर पडतील याचा काही नियम नसतो। त्यामुळं कोणी सौम्य शब्दात बोलतं, कोणी थोडंसं कठोर शब्दामध्ये बोलतं, कोणी कर्कश बोलतं, नाही का। याहीपेक्षा कोणी षष्टीच्या विभक्तीच्या प्रत्ययाने शिव्याचाही विनियोग करतात, नाही का। आणि अशा प्रसंगामध्ये कळत नकळत आपल्या वाचेत दोष घडत असतात। मला वाटतं याचा विचार केवळ पारमार्थिक लोक करतात, बाकीच्या लोकांनी याचं काही उक्त घेतलेलं नाही। किंबहुना त्यांच्या जीवनामध्ये अशा विषयाचा सुतराम संबंधही नाही। परंतु पारमार्थिक मंडळी जी असतात ते शारीरिक तपाकडे लक्ष देतात, वाचिक तपाकडे लक्ष देतात, मानसिक तपाकडे लक्ष देतात। परंतु जेव्हा आपण असं काही विक्षिप्त विसंगत बोलत असतो तेव्हा सहजच वाचिक तप जे आहे ते माणसाचं कमी होत असतं। आणि त्यातल्या त्यात प्रकार असा होतो, कधी कधी चुकीच्या माणसाबद्दल जर आपण बोलायला लागलो तर त्यामध्ये दोन प्रकार असतात। एक वस्तुस्थितीचं कथन असतं आणि दुसरी निंदा असते। जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीबद्दल एखाद्या प्रसंगाबद्दल बोलत असतो, क्वचित प्रसंगी त्याच्यामध्ये वास्तविकतेचं दर्शन असतं आणि बऱ्याचदा त्याच्यामध्ये निंदाही सामावलेली असते। परंतु निंदा हा पारमार्थिक जीवनातला असा मोठा दोष आहे, जेवढे आपण सत्कर्म केले, जेवढे आपण पुण्य केले, त्या सर्वांना शून्यतेला आणून ठेवण्याची ताकद निंदेमध्ये आहे। म्हणून
गीता तत्वज्ञानाचा अधिकारी कोण आहे याविषयी ज्ञानोबरायांनी 18व्या अध्यायात विश्लेषण केलेलं आहे. भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं की बाबा अर्जुना, मी तुला हे गीतेचं तत्वज्ञान सांगितलंय कारण तुझ्या ठिकाणी ती योग्यता आहे, तुझ्या ठिकाणी ती पात्रता आहे. परंतु तू मात्र हे तत्वज्ञान कोणालाही सांगत बसू नको बरं का. हे तत्वज्ञान तू कोणाला सांगू नको. याविषयी भगवंतांनी त्या ठिकाणी काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या. इदंते ना तपस्काय ना भक्ताय कदाचन न चा शुश्रूषवे वाच्यम न च माम योभ्य सूयती. इदम अर्थात हे गीतेचं तत्वज्ञान अतपस्काय अतपस्वी माणसाला तू सांगू नको. ना भक्ताय कदाचन जे अभक्त आहे त्यांना तू सांगू नको. न चा शुश्रूषवे वाच्यम ज्यांची ऐकण्याची इच्छा नाही त्यांनाही तू सांगू नको. आणि शेवटचा महत्वाचा मुद्दा सांगतात न च माम योभ्य सूयती जो माझी अभिसूया करतो, जो माझी निंदा करतो त्याला हे तत्वज्ञान सांगू नको. आणि त्याचा खुलासा करताना ज्ञानोबा सांगतात बहु काय बोलू निंदका योग्य सृष्टया ही सारिखा परी गीता ही कवतिका लागी निधी. निंदा करणारा ब्रह्मदेवाच्या योग्यतेचा जरी असला तरी त्याला ही गीता चुकून सुद्धा तू सांगू नको बरं का, असं ज्ञानोबा तिथं स्पष्ट करतात. आणि इतरत्र चर्चा करताना ज्ञानोबा सांगतात इति निंदका पाशी आशिष ही पापे. निंदा करणारा जो आहे त्याच्याकडे राहिलेली सायलेली सर्वच पाप त्याच्याकडे येतात असं सांगतात. ज्ञानोबा त्यावर खुलासा करताना सांगतात की जेव्हा या चुकीच्या लोकांबद्दल असं बोललं जातं हे असोत वायानी कायसी मूर्खांची बोलणी वाया वाढविता वाणी शिने लहण. अशा चुकीच्या लोकांबद्दल जर आपण अधिकच बोलत राहिलो तर आपल्या वाणीला शीन होतो, वाचिक तप कमी होतो. मग अशा प्रसंगामध्ये ज्ञानोबा सांगतात ऐसे बोलिले देवे तेथे जी जी म्हणितले पांडवे ऐके जेथ वाचा विसवे ते साधू कथा. असं भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं आणि सांगतात बाबा ऐक रे, ज्या ठिकाणी वाचेला विश्राम प्राप्त होतो ती साधू कथा आहे. म्हणून आपल्या वाचेला जर खऱ्या अर्थाने विश्राम द्यायचा असेल तर आपण साधू कथा नाही का सांगावी किंबहुना त्याचं श्रवण करावं. जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय 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 राम. कालपर्यंत आपण पाहिलं
देहूमध्ये जगद्गुरु तुकोबरायांचं बालपण एक सर्वसामान्य पद्धतीने सुरुवात झाली. आता तो जवळजवळ 350 वर्षापूर्वीचा काळ, 325 वर्षापूर्वीचा काळ. त्या काळातलं भौतिक वातावरण कसं असेल, नैसर्गिक वातावरण कसं असेल, गावातलं वातावरण कसं असेल, सामाजिक वातावरण कसं असेल, मला वाटतं त्या काळात गेल्याशिवाय ते कळणार नाही. कारण आपल्या हातामध्ये फक्त शब्द असतात. शब्दाने आपण अर्थाचा वेध घेऊ शकतो, काळाचा वेध घेऊ शकत नाही. शब्दामध्ये ताकदही आहे आणि शब्दाला मर्यादा पण आहे. तुकोबरायांच्या त्या शब्दांच्या आधाराने आपण फार फार तर अर्थापर्यंत मजल मारू शकतो, परंतु तत्कालीन परिस्थितीशी त्या काळाशी मजल मारणं मला वाटतं हे कोणाही शब्दज्ञाला ते शक्य नाहीये, कारण त्या शब्दाला तशा मर्यादा आहे. आता एक सामान्य शब्द तुम्हाला सांगतो. एखाद्याने असं विधान केलं, संध्याकाळ झाली. संध्याकाळ झाली. अर्को असंगतः, संस्कृत मध्ये असं वाक्य आहे. संध्याकाळ झाली या शब्दाचा अर्थ काय? संध्याकाळ झाली या शब्दाचा अर्थ काय? एक सामान्यतः असा अर्थ की दिवस मावळायला गेला, दिवस मावळला. परंतु तुमच्या समोर जर संध्याकाळ झाली असं वाक्य लिहून दिलं तर तुम्ही त्यातून काय अर्थ लावणार? वाक्य तेच आहे, त्यातून तुम्ही काय अर्थ लावणार? मला असं वाटतं त्या वाक्याचा अर्थ उच्चारणकर्त्याच्या संदर्भावरून बदलू शकतो. समजा एखाद्या वारकऱ्याने वाक्य उच्चारलं, संध्याकाळ झाली, याचा अर्थ आपला हरिपाठ म्हणण्याची वेळ झाली. एखाद्या ब्राह्मणाने हा शब्द प्रयोग केला, संध्याकाळ झाली, आता संध्या करण्याची वेळ झाली. एखाद्या शेतावर वा अन्यत्र काम करणाऱ्या व्यक्तीने वाक्य उच्चारलं, संध्याकाळ झाली, या शब्दाचा अर्थ आता सुट्टीची वेळ झालेली. बरोबर की नाही? एखाद्या चोराने वाक्य उच्चारलं, संध्याकाळ झाली, याचा अर्थ आपली हात चलाखी लोकांना दाखवायची वेळ झालेली आहे, नाही का? वाक्य एकच आहे, अर्थाचे संदर्भ मात्र भिन्न भिन्न आहेत. तसं ज्या काळामध्ये तुकोबांनी ती अभंग रचना केलेली आहे, गाथेच्या माध्यमातून आमच्या समोर ती शब्द आहेत. आम्ही आमच्या बुद्धी चातुर्याने आम्ही संपादित केलेल्या ज्ञानाच्या माध्यमातून त्या अर्थापर्यंत थोडी बहुत झेप घेऊ शकतो, परंतु तत्कालीन जी परिस्थिती आहे तिचा संपूर्णपणे वेध आम्ही घेऊ शकत नाही. मला वाटतं तो वेध घेणं तेव्हाच शक्य होईल जेव्हा जगद्गुरूंची कृपा होईल. तुकोबरायांचं बालपण सर्वसामान्य पद्धतीने देहूमध्ये गेलं. देहूतली जी आजची मूर्ती आहे, जे मंदिर आहे भगवान श्री पांडुरंग परमात्म्याचं, ते मंदिर सुद्धा विश्वंभर बाबांच्या काळातलं मंदिर आहे. काल आपण विश्वंभर बाबांचं चरित्र थोडक्यात पाहिलं. मातेच्या आज्ञेनुसार विश्वंभर बाबांनी पंढरपूरची वारी सुरू केली. मला वाटतं वारकरी त्यालाच म्हणावं की जो महिन्याची वारी करतो. बरं का, मी तर इथं अभिमानाने सांगू शकेल, माझ्या वडिलांची महिन्याची वारी होती आणि मी पण महिन्याची वारी करतोय. नाहीतर बऱ्याच वेळा कीर्तनकार लोक एकादशीला दुसरीकडे कीर्तनाला तारखा घेतात आणि सांगतात तुम्ही वाऱ्या करा, असाही प्रकार होतो. वारी हा वारकऱ्याच्या जीवनातली एक अभिन्न उपासना आहे. ती उपासना जर आपण यथार्थ रीतीने पार पाडली तरच आपण वारकरी म्हणण्यास पात्र आहोत. विश्वंभर बाबांनी अगदी जोपर्यंत त्यांच्या शरीरामध्ये त्राण होतो तोपर्यंत वारी केली, बरं का, न चुकता वारी केली. आता मला वाटतं कोरोनाच्या काळामध्ये बऱ्याचशा लोकांच्या वाऱ्या बुडाल्या. आता ती नैसर्गिक आपत्ती होती, त्याला कोणी काही करू शकत नाही. परंतु एक वेळ अशी आली की जेव्हा विश्वंभर बाबांना त्यांच्या प्रकृतीने साथ दिली नाही आणि बाबांची वारी बुडाली. बाबा शरीराने देहूमध्ये होते, त्यांच्या घरामध्ये होते, परंतु मनाने मात्र ते तिथं नव्हते. मनाने ते पांडुरंग परमात्म्याच्या चरणाजवळ होते. देवा, अरे माझ्या जीवनामध्ये असं काय पातक घडलेलं आहे, माझ्याकडून असा काय दोष घडलेला आहे की मी आजच्या एकादशीला तुझं दर्शन घेऊ शकलो नाही, तुझ्या चरणापर्यंत मी येऊ शकलो नाही. देवा काय करावं? आणि खूप काही तळमळ त्यांची होती.
मला वाटतं एखाद्या भक्ताची अंतःकरण स्थिती काय असू शकते तो भक्तच जाणू शकेल, दुसरा कोणी जाणू शकणार नाही. आणि त्या तळमळीमध्ये बाबांना रात्री झोप लागली आणि रात्री झोपेमध्ये त्यांना स्वप्न पडलं की तुकोबाराया, तुम्ही असं काही खेद मानू नका, दुःख करू नका. आता इथून पुढे तुम्हाला येणं शक्य होणार नाहीये. मीच तुमच्या भेटीला देहूला येतो. आता मी तुमच्याकडे कायमचं राहण्यासाठी येतो. पलीकडे आंब्याचं जे वन आहे त्या ठिकाणी मी येतोय. सकाळी तुम्ही मला प्राप्त करून घ्या. ज्या ठिकाणी तिथं तुळशी बुक्का वगैरे पडला दिसेल त्या ठिकाणी खोदा, मी त्या ठिकाणी तुम्हाला प्राप्त होईल. सकाळी जेव्हा बाबा झोपेतून उठले, नवचैतन्याने शरीरामध्ये संचार करावा असं बाबा तरतरून उठले. लोकांना सांगितलं, अरे मला स्वप्न पडलेलं आहे, देव आपल्या देहूमध्ये आलेले आहेत, चला आपल्या देवाला घ्यायला जायचंय. आणि तत्कालीन भक्त मंडळींना सोबत घेऊन बाबा तिथं गेले. ती भूमी जेव्हा शोधली आणि ती माती बाजूला केली त्यांनी खोऱ्या घमेल्याने, तेव्हा त्या ठिकाणी भगवान श्री पांडुरंग परमात्मा आणि बाजूला रुक्मिणी माता या दोन्ही मूर्ती तिथं मिळाल्या. त्या मूर्ती वाजत गाजत देहूमध्ये आज जिथं मंदिर आहे तिथपर्यंत आणल्या आणि तिथं पांडुरंगाचं ते मंदिर बांधलंय. म्हणून आजही वारकरी ज्यांना काही अडचणीमुळे पंढरपूरला शुद्ध वारीला जाणं शक्य होत नाही, ते पांडुरंग परमात्म्याच्या वारीसाठी तिथं जातात. ही परंपरा आजही पाळली जाते. म्हणून त्यापूर्वी देहू हे सामान्य गाव होतं, परंतु ज्यावेळी पांडुरंग परमात्मा तिथं आले तेव्हा ते देहू न राहता ते श्री क्षेत्र देहू झालं. तुकोबारायांचं बालपण त्या परमात्म्याच्या मंदिराच्या भोवती त्या परिसरामध्ये खेळण्यामध्ये, भजन करण्यामध्ये, दर्शनामध्ये अगदी सर्वसामान्य पद्धतीने गेलं. जेव्हा तुकोबाराय सामान्यतः एक 13 वर्षाची झाली, 13 वर्षापर्यंत त्यांचं त्या ठिकाणी बालपण व्यवस्थित गेलं. त्यांचे पिताजी बोलोबा बाबा, त्यावेळी साधारणतः बोलोबा बाबांचं जास्त तर काही वय झालेलं नव्हतं, परंतु एक 50च्या आत बाहेर असावं. त्यांना असं वाटलं की आता प्रपंचातून आपण मोकळं व्हावं. आणि जी सुजाण माणसं असतात ते जबाबदारीमध्ये जास्त राहत नाहीत बरं का. सुजाण माणसं मी शब्द प्रयोग करतो. नाही तर बऱ्याच वेळा म्हाताऱ्या माणसाची आणि नवीन पिढीचे भांडणं याच्यावरून चालू असतात की तुम्ही आमच्या ताब्यात का देत नाहीत, तुम्ही कवर सांभाळतात. म्हाताऱ्या माणसाला वाटतं अजून 2 दात तर पक्की आहेत ना, नाही त्यामुळे एवढ्या लवकर कशाला चाव्या द्यायच्या. बऱ्यापैकी अजून एका कानाने ऐकू येतंय, एकाने न येऊ द्या. म्हणजे अशी स्थिती आहे. तुकोबारायांच्या भाषेमध्ये सांगायचं तर श्वानापरी झाली गती, अवहे करीती हाड हाड, अशी स्थिती झाली तरी त्या म्हाताऱ्याला वाटतं नाही अजून शेवटपर्यंत चाव्या माझ्याकडेच असाव्या. आणि सुजाण माणसं जी असतात, शहाणी माणसं जी असतात, ते लवकर प्रपंचाची जबाबदारी झटकून टाकतात आणि परमार्थासाठी मोकळे होतात. आपल्या भारतीय परंपरेमध्ये जी चतुराश्रम व्यवस्था विद्यमान आहे, ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम, कालमानाचं यथायोग्य विभाजन केल्यानंतर असं लक्षात येईल की सामान्यतः वयाची 20 वर्षापर्यंत वा 25 वर्षापर्यंत ब्रह्मचर्याश्रमाची मर्यादा आहे. ब्रह्मचर्याश्रमामध्ये काय करायचंय तुकोबारांनी एका ठिकाणी वर्णन केले. ब्रह्मचारी धर्म गोकावी अक्षरे आश्रमी विचार षटकर्मी. ब्रह्मचर्याश्रमामध्ये ज्ञान संपादन करावं, विद्या संपादन करावे. वयाची 20-25 वर्ष उलटल्यानंतर गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करावा. या गृहस्थाश्रमाची मर्यादा ही सामान्यतः 50 वर्षापर्यंत आहे. आणि 50 वर्षाच्या नंतर 50 ते 75चा जो काळ आहे तो वानप्रस्थाश्रमाचा आहे. वानप्रस्थी तरी संयोगी वियोग, याचा अर्थ गृहस्थाश्रमामध्ये ज्या कर्मांचा संयोग झालेला आहे त्याचा वियोग या आश्रमामध्ये करायचा. म्हणजे मला असं वाटतंय खऱ्या अर्थाने रिटायरमेंटचं वय हे 50 आहे बरं का. त्या काळातल्या कालगणनेनुसार आमचं सरकार बरं आहे, अजून त्यांनी आणखी 8 किंवा 10 वर्ष वाढीव दिले. कुठं 58ला रिटायरमेंट आहे, कुठं 60ला आहे. आणि एखादा मनुष्य जरा बरा वाटलं तर 2-1 वर्षाचे एक्सटेन्शन सुद्धा दिलं जाते. अशी व्यवस्था शासनामध्ये, तशी तरतूद आहे या कायद्यामध्ये. तुम्ही देऊ शकता एखाद्या माणसाला.
परंतु पारमार्थिक दृष्टीने पाहिल्यानंतर 50 नंतर त्या काळामध्ये बहुतेक माणसं कंपल्सरी प्रपंचातून रिटायर व्हायची, मुलाच्या गळ्यामध्ये संसार घालून द्यायचे आणि नामसाधनेसाठी, चिंतनासाठी, परमार्थासाठी आपला वेळ त्या ठिकाणी ते मोकळा करून घ्यायचे. बोलोबा बाबांनी आपले ज्येष्ठ चिरंजीव सावजींना बोलून घेतलं आणि सांगितलं, हे पहा सावजी, आता मला असं वाटतं ही जबाबदारी सर्व प्रपंचाची तुमच्यावर टाकून द्यावी आणि मी मोकळं व्हावं. परंतु सावजींचं चित्त तसं विरक्त होतं. सावजींनी लगेच नकार दिला, म्हटले बाबा मला नकोय, मला तीर्थयात्रेला जायचंय, तेव्हा माझ्यावर ही जबाबदारी नको. अरे बाबा दुसरं कोण नाही, घरामध्ये तू ज्येष्ठ आहे, घरामध्ये तू वडील आहे. अनेक प्रकारे सांगून पाहिलं तरी पण सावजींनी साफ नकार दिला की ही जबाबदारी माझ्यावर नको आहे. आणि सहजच त्यांच्यानंतर तुकोबराय दुसऱ्या क्रमांकाचे असल्यामुळे बोलोबा बाबांनी प्रपंचाची जबाबदारी तुकोबरायावर टाकली. तेव्हा तुकोबरायांचं वय अवघ 13 वर्षाचं. किती वर्षाचं? 13 वर्षाचं. म्हणजे आजच्या पद्धतीमध्ये जर पाहिलं तर एक सामान्यतः 8 आणि 5 13, एक 8वीचं वय दे. 8वीच्या मुलाला प्रपंचाचं गांभीर्य काय कळत असेल बरं? मला वाटतं प्रपंच किंवा संसार या शब्दाचा अर्थही नीटनेटका ज्या वयामध्ये कळत नाही, त्या वयामध्ये प्रपंचाची जबाबदारी घेणं ही गोष्ट तशी कठीण आहे. तुकोबरायांनी ती जबाबदारी स्वीकारली. म्हटले काही हरकत नाही, मी जबाबदारी स्वीकारतो. कदाचित मला असं यातून वाटतंय, तुकोबराय तर तसे मूळ विरक्तच आहेत, परंतु त्यांना असं वाटलं असावं की वडील बंधू सावजींनी प्रपंचाची जबाबदारी नाकारली, आपणही जरी जबाबदारी नाकारली तर वडिलांना वाईट वाटेल, बाबांना वाईट वाटेल. तेव्हा त्यांनी सांगितलं ठीक आहे, मी प्रपंचाची जबाबदारी स्वीकारतो. बोलोबा बाबाकडून सर्व काही जुन्या नोंदी होत्या, खतावण्या होत्या, त्या सर्व त्यांनी वाचून घेतल्या, समजून घेतल्या. कोणाकडे किती पैसे आहेत, कोणाचं येणं किती आहे, जाणं किती आहे, कुळाने कोणाला काय दिलेलं आहे, कोणाचं काय घेतलेलं आहे, खतावण्या काय आहेत, हे सर्व त्यांनी समजावून घेतलं. आणि आपला परंपरागत जो दुकानदारीचा व्यवसाय तुकोबरायांनी अतिशय नेकीने सुरू केला. जिव्हेवर जणू काही सरस्वतीच, बोलत असताना सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे बोललं तर मला वाटतं गिऱ्हाईक जे आहे ते चांगल्या प्रकारे वाढतं आणि टिकूनही राहतं. आपण जर एखाद्या गिऱ्हाईकाला म्हटलं पाटील आणखी पुढं काय देऊ, पाटलाला काही घ्यायचं नसतं तरी तो एखादी वस्तू सांगतो, बरं हे द्या, आमकं द्या, आणखी काय देऊ पाटील. मला वाटतं काही काही दुकानदाराचा याच्यामध्ये हातखंडा आहे. बोलण्याने त्यांनी गिऱ्हाईक जोडलेले आहेत, बोलण्याने त्यांनी गिऱ्हाईक त्यांनी राखून ठेवलेले आहेत, वाढवलेले आहेत. दुकानदाराकडे शब्द चांगले पाहिजेत, व्यवहार चांगला पाहिजे, सभ्यता चांगली पाहिजे. आणि त्या बाबतीमध्ये तुकोबरायांनी हा व्यवहार अतिशय चांगल्या पद्धतीने सांभाळल्यामुळं देहूमध्ये आणि परिसरामध्ये अशी चर्चा झाली की खरंच तुकोबा वाणी हे चांगले दुकानदार आहे, असं त्या ठिकाणी त्यांनी म्हणून घेतलं. परंतु हे करत असताना त्यांच्या अंतःकरणाला कुठंतरी ते टोचत होतं. अरे आपण जर याच्यामध्ये गुंतून राहिलो तर जे आपल्याला करायचं ते त्या ठिकाणी होणार नाहीये. आपण जर हेच करत राहिलो, दुकानदारी करत राहिलो, संसार प्रपंच करत राहिलो तर हे या ठिकाणी आपल्याला जे करायचं ते करता येणार नाही. परंतु लगेच त्या ठिकाणी योग्य वयामध्ये बोलोबा बाबांनी या तिन्ही भावांचे लग्न केले. सावजीचं लग्न केलं, काही काळाने जगद्गुरु तुकोबरायांचं लग्न लावून दिलं, त्याच्यानंतर काही काळाने यथावकाश कान्होबरायांचं लग्न लावून दिलं. आणि असं म्हणतात की मुलांची लग्न झाल्यानंतर खऱ्या अर्थाने पिता आपल्या पितृऋणातून मुक्त होत असतो. आपल्यावर जे काही ऋण आहेत त्या ऋणात एक हे ऋण आहे, एक पितृऋण आहे. पितृऋणातून मुक्ती कधी होते? जेव्हा आपण आपल्या संतानाचं लग्न लावून देऊ तेव्हा आपण खऱ्या अर्थाने त्यातून मुक्त होतो. तेव्हा त्या ठिकाणी बोलोबा बाबांना प्रसन्नता वाटली. ठीक आहे, आता आपण खऱ्या अर्थाने मोकळे झालेलो आहोत. आता मुलं त्यांच्या त्यांच्या प्रपंचाला लागली, आपला काही पाहायचं काम राहिलेलं नाही. प्रकार असा झाला की त्याच्यानंतर तुकोबराय जेव्हा प्रपंच अगदी नेटाने करायला लागले, ती जबाबदारी त्यांनी अतिशय चोखपणे पार पाडली. परंतु पुढे प्रतिकूलता अशी आली की त्या काळामध्ये आपल्या या परिसरामध्ये दुष्काळ पडला.
दुष्काळाचं रूप एवढं काही उग्र आणि भयान होतं की काही काही माणसांना खायला सुद्धा मिळत नव्हतं. खाण्याचं दुर्भिक्ष, पाण्याचं दुर्भिक्ष. आणि प्रकार असा झाला की कोणी कोणाला ओळख द्यायला तयार नाही. आता आपण पाहिलं ना, मला वाटतं कोरोनाच्या काळामध्ये बऱ्याचशा लोकांनी अनुभव घेतले. जे लोक एकमेकांना हस्तांदोलन करत होते, एकमेकांना मिठ्या देत होते, ते लोक लांबूनच नाही का, दूर अंतर ठेवा, सुरक्षित अंतर ठेवा. प्रतिकूलता आल्यानंतर माणसं त्या ठिकाणी सांभाळतात, सावरतात माणसं. दुष्काळामध्ये असं काहीच झालं. एकमेकांना रामराम करायला लोक घाबरायला लागले. रामराम करावं आणि त्यांनी जर काही मागितलं तर नाही का, त्यापेक्षा आपलं लांबूनच निघून जायचं, असा प्रकार व्हायचा. आणि त्या दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये अशी काही प्रतिकूलता झाली, खायला काही मिळत नव्हतं. परंतु तुकोबरायांचं अंतःकरण हे संत अंतःकरण आहे. संत अंतःकरण त्याला म्हणायचं की जो आपल्यापेक्षा अधिक दुसऱ्याचा विचार करतो. लक्षात का, आपल्यापेक्षा अधिक दुसऱ्याचा विचार करतो, त्याला खऱ्या अर्थाने संत अंतःकरण म्हणायचं. कारण संतांचं जीवन हे व्यक्तीसाठी नाही, व्यक्तिगत नाहीये. संतांचं जीवन हे दुसऱ्यासाठी आहे. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. देह कष्ट भीती परोपकारी, देह कष्ट भीती परोपकारी, परोपकारी, परोपकारी. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. संतांच्या ज्या विभूती आहेत, ज्या जगत कल्याणार्थ या ठिकाणी प्राप्त झाली आहे. संत जगावर उपकार करत असताना संतांचं मुख्य भांडवल काय माहितीये का? भूतांची दया हे भांडवल संता, आपुली हे ममता नाही देही. सर्व प्राणी मात्राविषयी अंतःकरणामध्ये दयाभाव हे संतांच्या अवताराचं मुख्य भांडवल आहे. दया कशाला म्हणतात? आपण व्यवहारामध्ये नेहमी दया 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 शब्द प्रयोग करतो. दया म्हणजे नेमकं काय? ज्ञानोबरायांनी दया या पदाचं विवेचन खूप सुंदर केलेलं आहे ज्ञानेश्वरीमध्ये. ज्ञानोबराय सांगतात की आपण रस्त्याने चाललो असताना आपल्या पायाला कदाचित काटा मोडला. रस्त्याने काटा मोडतो कधी कधी. मग पायाला काटा मोडल्यानंतर त्याची व्यथा किंवा त्याचं दुःख कुठं होतं? उजव्या पायाला तुमच्या काटा मोडला, मग त्याचं दुःख उजव्या पायाला होईल का डाव्या पायाला होईल का आणखी हाताला होईल? कुठं होईल दुःख? कुठं व्हायला पाहिजे? ज्ञानोबराय वर्णन करतात, पै पायी काटा निहटे तै व्यथा जीवी उमटे. तुमच्या पायाला काटा मोडल्यानंतर त्याचं दुःख जे आहे, त्याची व्यथा जी आहे ती तुमच्या अंतःकरणामध्ये जाणवते. तैसा पोळी संकटे पुढीला चेनी. तसं संत महात्मे किंवा दयार्द्र अंतःकरणाचे जे व्यक्तिमत्व असतात, दुसऱ्या माणसाला दुःख झालं की त्या दुःखाचं प्रतिबिंब यांच्या अंतःकरणामध्ये पडत असतं. ज्ञानोबराय याच विषयाचं विवेचन करताना आणखी दुसरं उदाहरण देतात. पै पावो शीतळता लाहे तै डोळ्याची लागी होय, तैसा पर सुखी जाई सुखावत जो. आपल्या पायाला जर शीतलतेचा स्पर्श झाला तर त्याचा परिणाम कुठपर्यंत होतो? थेट आपल्या डोळ्यापर्यंत होतो. म्हणून जर कोणाला थोडासा नेत्र दोष असेल, दिसायला काही कमी दिसत असेल वगैरे, तर त्यांच्यासाठी हा एक फुकटचा सल्ला आपल्या संतांनी सांगून दिलेला आहे. मी सांगतो फुकटच, काय हरकत नाही. दररोज सकाळी संध्याकाळी हिरवळीवर अनवाणी पायाने जर तुम्ही फिरलात 10-20 मिनिट अनवाणी पायाने, तर तुमच्या दृष्टीचे तेज त्या ठिकाणी सुधारल्याशिवाय राहणार नाही. पायाला शीतलतेचा स्पर्श झाल्यानंतर जसा त्याचा थेट परिणाम आपल्या दृष्टीवर होतो, डोळ्यावर होतो, ज्ञानोबराय सांगतात तैसा परसुखे जाई सुखावत जो.
तसं दुसऱ्याच्या सुखाने जे व्यक्तिमत्व सुखी होतं. थोडक्यात दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होणारं आणि दुसऱ्याच्या सुखाने सुखी होणारं जे व्यक्तिमत्व आहे, ज्ञानोबराय सांगतात, तो पुरुष गाराया मूर्तिमंत जाण दया, मी उदय जाता चितया ऋणी आलावे. असं व्यक्तिमत्व म्हणजे साक्षात दयार्द्र पुरुष आहे. आणि या प्राणी मात्रांची दया हेच भांडवल घेऊन संत महात्मे परोपकारासाठी या जगतामध्ये अवतीर्ण झालेले असल्यामुळं दुष्काळाने लोकांना जे पिडलेलं आहे ती पीडा तुकोबरायांच्या अंतःकरणामध्ये त्या ठिकाणी जाणवली आणि त्या पिढीसाठी महाराजांनी त्या ठिकाणी सर्वांना आपल्याकडचं जे आहे ते वाटून दिलं. कोणी गिऱ्हाईक दुकानामध्ये आलं, बाबा साखर द्या 1 किलो, बरं आणखी शेंगदाणे द्या, बरं आणखी धान्य द्या. आणि बहुतेक गिऱ्हाईक तुम्हाला माहिती असेल, सर्व घ्यायचं पिशवीमध्ये आणि मग सांगायचं किती झालं बिल, एवढं झालं, मांडून ठेवा. वहीला उधारी मांडून ठेवा. उधारीच्या वह्या मात्र भरतच गेल्या, परंतु गल्ल्यामध्ये मात्र पैसा नाही, कारण दुष्काळाची परिस्थिती. परंतु तुकोबरायांनी कोणालाही दुखविलं नाही. अरे 4 वेळा झाला तू उधार घेऊन गेलाय, पैसे दिले नाही दुखवलं, कारण ते संत अंतःकरण होतं. पुढे पुढे प्रकार असा झाला की महाराजांनी त्या काळामध्ये आपल्या घरात जेवढं काही धान्य होतं, धान्य वाटून दिलं, कपडे वाटून दिले. त्या दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये जेव्हा महाराजच मोकळे झाले, तेव्हा त्या परिस्थितीचं वर्णन करताना महाराज सांगतात, एका ठिकाणी दुष्काळाचं वर्णन महाराज, दुष्काळे आटीला द्रव्य नेला मान, दुष्काळे आटीला द्रव्य नेला मान, एक अन्न करता मेली मेली, श्री एक अन्न करता मेली. आटीला द्रव्य नेला मान, दुष्काळे आटी द्रव्य नेला मान, मान स्त्री एक अन्न करता मेली मेली, स्त्री एक अन्न करता मेली. दुष्काळे आटीले द्रव्य नेला मान, दुष्काळे आटीले द्रव्य नेला मान, दुष्काळे आटीले द्रव्य नेला मान, दुष्काळी आटीली द्रव्य दिला मान, दुष्काळे आटीले द्रव्य नेला मान, दुष्काळे आटीले द्रव्य नेला मान, श्री एक अन्न करता मेली स्त्री एक अन्न करता मेली एक करता मेली, अन्न करता मेली. महाराज सांगतात, दुष्काळानं एवढं आटलं, जे द्रव्य खिशामध्ये होतं, घरामध्ये होतं, ते द्रव्यही गेलं आणि द्रव्याच्या पाठोपाठ मानही गेला. कारण आज जोपर्यंत तुमच्याकडे दामाजी आहे तोपर्यंतच तुम्हाला मानतात लोक. पैसा जर नसेल ना, तुम्हाला कोणी मानत नाही. ज्याच्याकडे पैसा आहे, सुभाषितकारांनी खूप सुंदर वर्णन केलेलं आहे, यस्यास्ति वित्तम स नरकुलीनः. ज्याच्याकडे वित्त आहे, पैसा आहे, तो कसाही असता तरी लोक त्याला कुलीन समजतात. तो अनपढ जरी असला तरी लोक त्याला विद्वान समजतात. त्या सुभाषिताच्या शेवटी त्यांनी समारोप करताना सांगितलं, सर्वे गुणहा कांचनम आश्रयन्ते. सर्व प्रकारचे गुण धनाच्या आश्रयाला असतात. त्यामुळे जोपर्यंत धन आहे तोपर्यंत तुमची किंमत आहे, तोपर्यंत तुम्हाला मान्यता आहे. धन गेलं, मानही गेला. म्हणून महाराज सांगतात, द्रव्य गेला, मान. एवढंच नाही
आपलं धान्य सर्व लोकांना वाटून सुखी केलं महाराजांनी, परंतु शेवटी त्यांच्या पत्नीलाही त्यांना 4 घास खाऊ घालण्यासाठी काही राहिलं नाही. मला वाटतं लोक हुशार असतात. लोक दान करताना काही रिझर्व कोठा ठेवून दान करतात. सर्व दान करून मोकळे होत नाहीत, काहीतरी राखीव ठेवलेलं असतं. आपल्याला तरी ते पाहिजे की नाही. कुठं कुठं वाढणारे एवढे हुशार असतात पंक्तीमध्ये, आपल्याला जेवढं लागेल त्याच्यात दुप्पट काढून ठेवतात आणि मग वाढतात. ते अडचण येऊ नये. महाराजांनी स्वतःचा, स्वतःच्या प्रपंचाचा, कुटुंबियाचा कशाचाही विचार न करता सर्व अगदी वाटून दिलं. आणि शेवटी पत्नीला काहीही देता आलं नाही. महाराज खेदाने वर्णन करतात, श्री एक अन्न अन्न करिता मेली. अतिशय कठीण गोष्ट आहे. पहिलीची पत्नी, त्यांचं नाव रखमाबाई, परंतु विवाह झाल्यानंतर एक साधारणतः 1-2 वर्षातच बोलोबा बाबांच्या लक्षात आलं की या पत्नीला दम्याचा विकार आहे. संसार कसा होणार. एक मुलगाही त्यावेळी झाला होता, त्याचं नाव संतू ठेवलं होतं पहिल्या पत्नीला. आणि नंतर त्या ठिकाणी बोलोबा बाबांनी तुकोबारायांचं दुसरं लग्न, पुण्यातील एक सधनग्रस्त गुळवे त्यांची कन्या जिजाबाई यांच्याशी तुकोबारायांचं दुसरं लग्न त्यांनी लावून दिलं. परंतु जिजाबाईंचा स्वभाव असा काही होता, कडक स्वभाव होता. कुठली गोष्ट सहन करण्याची क्षमता नव्हती. मला वाटतं सहनशीलतेचा अभाव होता असं म्हटलं तरी काही हरकत नाही. काही काही ज्या स्त्रिया असतात घरामध्ये, जसं असेल तसं सहन करतात, पतीला साथ देतात. परंतु जिजाबाईंचा स्वभाव वाटतं काही असा वेगळा होता. जिजाबाई असं काही खपून घेत नसायच्या. आणि त्या दुष्काळाची परिस्थिती, घरामध्ये काही राहिलं नाही. त्यांची आदळआपट सुरू झालेली. पहिली पत्नी अन्न अन्न करून गेली. त्याच काळामध्ये थोडस अगोदर तुकोबरायांचे पिता, त्यांचंही देहावसान झाले. कारण तुकोबरायांनी वर्णन केलं, बाप गेला न कळता, असं महाराजांनी त्या ठिकाणी अभंगामध्ये वर्णन केलं. त्यांचे जे पिता होते ते न कळता गेले. बाप मेला न कळता, नवती संसाराची चिंता, तुकोबरायांनी वर्णन केलंय. न कळता या शब्दाचा अर्थ असा आहे की ते कधी वारले ते आम्हाला कळालं नाही, किंवा तुकोबराय कुठं बाहेर गावी गेले म्हणून त्यांना ते समजलं नाही, किंवा मरण्याचं वय नव्हतं परंतु अचानकच गेले. यातून बरेचसे अर्थ त्या ठिकाणी निष्पन्न होऊ शकतात. म्हणून महाराजांनी वर्णन केलं की आमचे वडील जे आहे ते न कळता गेले. बाप मेला न कळता, नवती संसाराची चिंता, विठो तुझे माझे राज्य, नाही दुसऱ्याचे काज. देवा, आता हे आपलंच राज्य आहे, दोघांचं आहे. आता दुसऱ्याचं या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं कर्तव्य नाहीये. पत्नीबद्दल महाराजांनी काय शब्द व्यक्त करावे. बाईल मेली मुक्त झाली, देवे माया सोडविली. पत्नी जी गेली ते बरं झालं, ती मुक्त झाली. देवाने आम्हाला या मायेच्या बंधनातून सोडवलं, अशी भावना तुकोबराय व्यक्त करतात. लहान मूल जे आहे संतू, तोही त्या दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये दगावला गेला. महाराज त्याचंही वर्णन करताना सांगतात, पोर मेले बरे झाले, देवे माये विरहित केले. आपलं पोरग मेलेलं आहे, बरं झालं, देवाने काय केलेलं आहे या ठिकाणी माये विरहित केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर तुकोबरायांची जी माता आहे त्या मातेचं सुद्धा निधन त्याच काळामध्ये झालं. माता मेली मज देखता, तुका म्हणे हरली चिंता. मला सांगा, त्या प्रतिकूल परिस्थितीने एवढं गांजलं आणि त्यातल्या त्यात घरातली 4 माणसं लागोपाठ गेलेली आहे. पहिले वडील गेले, नंतर पत्नी गेली, नंतर मुलगा गेला, नाही का, नंतर त्या आई गेलेली आहे. ही 4 माणसं गेल्यानंतर दुःखाचा एवढा मोठा डोंगर कोसळल्यानंतर माणसाची मानसिकता काय राहू शकेल. मला वाटतं तुकोबरायांचं अंतःकरण हे वैराग्ययुक्त असल्यामुळं त्यांनी हे सहन केलं. नाही तर त्यांच्या जागी दुसरा जर कोणी असता तर त्यांनी 5वा नंबर आपला लावला असता. परंतु महाराज डगमगले नाही. त्याचं कारण आहे की ज्यांच्या अंतःकरणामध्ये
वैराग्याचं अधिष्ठान पक्का आहे, वैराग्याची बैठक पक्की आहे. त्यामुळं तेच एवढं मोठं हे सहन करू शकले. आणि पुढे महाराजांनी त्याच परिस्थितीचं नाही का दिवाळं निघालं त्याचं वर्णन महाराजांनी त्या पुढील अभंगामध्ये खूप सुंदर शब्दामध्ये केले. बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे या दुष्काळी पीडा केली, बरे या दुष्काळी पीडा केली, बरे या दुष्काळी पीडा केली. बरे झाले देवा निघाली दिवाळी, बरिया दुष्काळी पीडा गेली, बरिया दुष्काळी पीडा गेली, बरिया दुष्काळी पीडा गेली. अनुतापे तुझे राहिले चिंतन, झाला हाव मन संसार, झाला हाव मन संसार, झाला हाव मन संसार. अनुतापे तुझे राहिले चिंतन, झाले आवमन झाले आवमन झाले आवमन महाराजांनी जो शब्द प्रयोग केलाय, मला वाटतं महाराजांशिवाय हा शब्द प्रयोग दुसरा कोणी करू शकणार नाही. बरे झाले देवा निघाले दिवाळे. एखाद्याचं दिवाळा निघालं तो म्हणल का बरं झालं देवा दिवाळा निघाला. बरे या दुष्काळी पीडा केली, दुष्काळ झाला पडला बरं झालं. बाईल मेली बरी झाली, पोरग मेलं बरं झालं, गुरं ढोरं मेले बरं झालं, असं कोणी म्हणल का? असं जर आता कोणी म्हणायला लागलं तर लोक म्हणतील आता बहुतेक त्यांना तपासायला न्यायला पाहिजे, मानसिकता बिघडलेली दिसते, असे लोक त्या ठिकाणी म्हणू शकतात. परंतु शास्त्रीय भाषेमध्ये ज्याला युष्टापत्ती असं म्हणतात तो हा प्रकार आहे. जे काही झालं ते ठीक आहे, बरं झालं देवा, आम्हाला मायामोहातून तुम्ही मुक्त केलेला आहे, ही महाराजांची भावना आहे. मी मगाशी सांगितलं की जेव्हा अशा गोष्टी मनास योग्य वाटतात तेव्हा समजायचं की अंतःकरणामध्ये वैराग्याने घर केलेलं आहे, त्याशिवाय या गोष्टी शक्य होत नाही. वैराग्याची बैठक अंतःकरणामध्ये पूर्ण झाल्याशिवाय प्रतिकूल गोष्टीविषयी अनुकूल भावना होत नाही. शास्त्रामध्ये सुख कशाला म्हटलेलं आहे? अनुकूल संवेदनीयम सुखम असं म्हटलेलं आहे. अनुकूल संवेदना जेव्हा निर्माण होतात अंतःकरणामध्ये त्याला सुख म्हणतात, आणि प्रतिकूल संवेदनीयम त्याला दुःख म्हटलेलं आहे. परंतु दुःख निर्माण करणाऱ्या गोष्टी ज्यावेळी सुखावह वाटतात तेव्हा समजावं अंतःकरणामध्ये नक्कीच वैराग्य निर्माण झाले. आणि वैराग्याची भूमिका जी आहे ती परमार्थामध्ये अतिशय महत्वाची भूमिका आहे. शास्त्रामध्ये अधिकारी व्यक्तीची चर्चा करताना जी साधनांची चर्चा केलेली त्याच्यामध्ये विवेक, वैराग्य, समाधी षटक आणि मुमुक्षुत्व अशी साधकाच्या ठिकाणच्या लक्षणाची चर्चा केली. विवेक शब्दाचा अर्थ नेमका काय? मला वाटतं माणसांच्या ठिकाणी सामान्यतः विवेक असतो. विवेकाचं आदर्श उदाहरण प्रस्तुत केलं जातं ते राजहंसाचं उदाहरण केलं जातं. आपण जर राजहंसापुढे पाणी आणि दूध मिश्रित करून ठेवलं तर तो त्यातलं बरोबर दूध पिऊन घेतो आणि पाणी पाणी तसंच राहतं. भगवंताने काय योजना केली असेल माहिती नाही. राजहंसाची चोच त्या पाणी मिश्रित दुधाला लागल्यानंतर त्याच्यामध्ये विशिष्ट रासायनिक अभिक्रिया घडते. त्यातला केसिन घटक हा वेगळा होतो, पाणी वेगळं होतं, आणि तो केसिन तो तेवढा घेऊन टाकतो, पाणी शिल्लक राहतं. ही विवेचन करण्याची क्षमता फक्त राजहंसामध्ये आहे, बगळ्यामध्ये नाही. म्हणून सुभाषितकारांनी सांगितलंय, क्षीर नीरे विभागी तू हंसो हंस बको बक.
क्षीरनिर्याचं विवेचन करण्यासाठी हंस हा हंसच राहतो, बगळा तो बगळा. तसं व्यवहारामध्ये विवेक आपल्यालाही आहे. आपल्या हातामध्ये जर कोणी केळी दिली आणि घ्या म्हटले प्रसाद घ्या, माणसं काय करतात, त्या केळीची वरची जी साल आहे ती काढून टाकतात आणि आतला जो ग्राह्य भाग आहे तो सेवन करतात, साल टाकून देतात. म्हणजे माणसाला सारासार विवेक आहे की याच्यातलं सार भाग काय आहे आणि असार भाग काय. बोरं जर दिले खायला तर आतला भाग टाकून देतो, वरचा खातो, बरोबर की नाही. आंबा दिल्यानंतर आतला टाकायचा का बाहेरचा टाकायचा. तुम्हाला आंबा खायला दिला, कोणता भाग टाकायचा. आतल्याच्या बाहेरचा, बाहेरच्या आतला, मधला भाग. वरची जी साल आहे ती सालही टाकून दिली जाते, आतली जी कोय आहे ती कोयही टाकून दिली जाते, आणि मधला जो रसभाग आहे त्या रसभागाचं ग्रहण केलं जातं. म्हणजे माणसांना विवेक आहे, ग्राह्य काय आहे, अग्राह्य अर्थात त्याज्य काय. जर माणसाच्या हातावर पेढा दिला, आता आतलं टाकायचं का बाहेरचं टाकायचं. काय टाकायला पाहिजे आता. आता आतलं बाहेरचा हा विचार करायचा नाही, स्वाहा करून टाकायचं. परंतु आपण एखाद्या जनावरापुढे, म्हशीपुढे जर आपण केळी ठेवली तर तिच्याकडे विवेक नाही, ती काय करते, सालासकट ती केळी खाऊन टाकते. म्हणजे माणसाच्या ठिकाणी विवेक आहे, परंतु व्यावहारिक विवेक वेगळा आहे आणि पारमार्थिक विवेक वेगळा आहे. त्यामध्ये विविच हा धातू आहे, याचा अर्थ पृथक्करण करणं, वेगळं करणं असा अर्थ आहे. सत काय आहे, असत काय, सार काय आहे, असार काय आहे, हा विवेक जेव्हा माणसाच्या ठिकाणी निर्माण होतो तेव्हा तो खऱ्या अर्थाने पारमार्थिक विवेक होतो. आणि जेव्हा अंतःकरणामध्ये विवेक निर्माण होईल, विवेकानुगामी जे वैराग्य असतं त्यालाच वैराग्य म्हणा. विवेक जर नसेल तर त्याला वैराग्य म्हणता येत नाही, त्याला फार फार तर वैताग म्हणतात. वैताग वेगळा आणि वैराग्य वेगळं. माणसं वैतागतात की नाही, कधी कधी माणसं वैतागतात. काय वैतागलो म्हणली मी, आता घरात राहायचंच नाही, घर सोडून जातात, 4-8 दिवस कुठेतरी हिंडून येतात, पुन्हा येऊन डोरचं बेल वाजवतात. असा प्रकार आहे. म्हणून ज्याच्या ठिकाणी विवेक आहे त्यानंतर जन्मलेलं वैराग्य हेच खरं वैराग्य आहे. म्हणून तुकोबरायांच्या बाबतीमध्ये सुद्धा असंच वर्णन केलेलं आहे. विवेकासहित वैराग्याचे बळ, धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा. तुकोबरायांचं वैराग्य हे विवेकयुक्त वैराग्य असल्यामुळं संसाराविषयी त्यांना अनावड निर्माण झाली. अरे संसारामध्ये काही खरं नाहीये, माणसं स्वार्थी आहेत, माणसं मतलबी आहेत. तेव्हा यांच्यामध्ये राहून खरं सुख आपला प्राप्त होणार नाहीये. शाश्वत जे सुख आहे, चिरंतन जे सुख आहे, त्याचा शोध घेण्यासाठी आपला या सर्वांचा त्याग करावा लागणार आहे. हा विवेक त्यांच्या ठिकाणी निर्माण झाला. मला वाटतं बऱ्याचशा माणसांच्या ठिकाणी सुद्धा वैराग्य निर्माण होतं, पण तू कधी स्मशानभूमीतून येताना किंवा तिथे गेल्यानंतर. काही खरं नाही माणसाचं. कालपर्यंत चांगला होता, माझ्याशी बोला, काय एवढं कमवून ठेवलं, काय घेऊन गेला तो, काही खरं नाही. मला वाटतं ती बाँड्री संपूपर्यंत वैराग्य टिकून राहतं आणि तिथून बाहेर आल्या की लगेच फोन सुरू होतात, अहो कधी येत आहे. हे अविवेकयुक्त वैराग्य असल्यामुळे त्याला वैराग्य न म्हणतात, त्याला वैताग म्हणावा. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये खूप सुंदर वर्णन करतात. जे विवेकाची भाषा नेनती, वैराग्याची शिव न देखती, ते मूर्ख किवी पावती मज ईश्वराते. जे विवेकाची भाषा, भाषा अर्थात परिभाषा जाणत नाहीत, जे वैराग्याची शिव न देखती, वैराग्याची शिव, शिव शब्दाचा अर्थ गावाची शिव असते की नाही. आता देहूला जर आपला दर्शनाला जायचं असेल तर देहूच्या अलीकडची जी शिव आहे ती ओलांडूनच जावं लागेल की नाही. शिव ओलांडूनल्याशिवाय आपण पलीकडे जाऊ शकत नाही. ज्याने देहूची शिवच पाहिली नाही
त्याने देहूचं मंदिर पाहिलं असा दावा तो करू शकेल का? नाही करू शकत. ज्यांनी वैराग्याची शिवच पाहिली नाही, भगवंत सांगतात असे मूर्ख मला ईश्वराला कसे प्राप्त होतील? ते मूर्ख केवी पावती मज ईश्वरा ते. म्हणून भगवत प्राप्तीसाठी हे दोन महत्वाचे उपाय इथं सांगितले ज्ञानोबरायांनी. एक पहिलं विवेक आणि दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे वैराग्य. जोपर्यंत जीवनामध्ये या दोन गोष्टी प्राप्त होत नाहीत तोपर्यंत खऱ्या अर्थाने भगवत प्राप्तीची दारं आपल्यासाठी उघडली जातात. एक उदाहरण माझ्या नजरेसमोर आलं, राजा भर्तृहरीचं उदाहरण. राजा भर्तृहरी अतिशय विद्वान राजा होते. राज्य कारभार चालत असताना राज्य कारभाराशी संबंधित त्यांनी एक नीतिशतक नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. त्याच्यामध्ये 100 श्लोक आहेत. त्या नीतिशतकामध्ये व्यावहारिक नीती कशी असावी, राजाने कुठल्या नीतीचा अवलंब करावा, नीतीचा आदर्श उपदेश त्या नीतिशतक नावाच्या ग्रंथामध्ये. त्या राजाने दुसरा एक ग्रंथ लिहिला, त्याचं नाव आहे शृंगार शतक. शृंगार शतकामध्ये राजाने शृंगारिक असं काही विलक्षण वर्णन केलेलं आहे की एखादा राजा हे वर्णन करू शकतो यावर कोणाचा विश्वासही बसणार नाही. आणि असं राज्य करत असताना त्या राज्यामध्ये, त्या राजधानीमध्ये एक असे साधू आले, तपस्वी आले आणि त्यांनी विचार केला की असा बुद्धिमान जो राजा आहे, राज्याला अशा राजाची गरज आहे. म्हणून ते साधू महाराज त्या राजाकडे गेले आणि एक अमरत्वाचं फळ राजाला देत सांगितलं की महाराज, आपण खूप विद्वान आहात, समाजाला आपली गरज आहे, राज्याला आपली गरज आहे, तेव्हा जरा मरण विनाशक असं अमरत्वाचं हे फळ मी तुम्हाला देतोय, तुम्ही ते ग्रहण करा. हे फळ तुम्ही घेतल्यानंतर तुम्ही अमर व्हाल. राजाने साधूचा यथोचित सत्कार केला, ते फळ स्वीकारलं, फळ ठेवलं बाजूला, साधूचा सन्मान करून साधूला पाठवलं. आणि राजाने हा विचार केला की जर हे अमरत्वाचं फळ मी खाल्लं तर काय होईल, मी अमर होईल. आणि माझं ज्या पत्नीवर निरतिशय प्रेम आहे ती पत्नी मात्र मरून जाईल. मग मी जिवंत राहून काय करू? माझी पत्नी मेल्यानंतर मग मी जिवंत राहून काय करू? त्यापेक्षा आपण असं करू, हे फळ त्या राणीला देऊन टाकू, म्हणजे ती अजरामर होईल. जोपर्यंत आपण आहे तोपर्यंत आपल्याला नाही का पत्नी असेल, पुढे आपण गेल्यावर काही हो, आप मेला जग बुडाले नाही का. म्हणून पत्नीला त्यांनी बोलावून घेताना सांगितलं, हे पहा, हे जरा मरण विनाशक अमरत्वाचं फळ आहे, माझं तुझ्यावर निरतिशय प्रेम असल्यामुळे हे फळ मी खात नाही, हे फळ मी तुला देतो, तेव्हा हे फळ तू स्वीकार आणि फळ ग्रहण कर. राजाच्या समोर राणीने ते फळ घेतलं, हो हो म्हणाली आणि आपल्या कक्षेमध्ये निघून गेली. राजाचं राणीवर निरतिशय प्रेम होतं, परंतु राणीचं राजावर प्रेम नव्हतं, राणीचं प्रेम प्रधानावर होतं. तिने विचार केला की आपण जर हे फळ खाल्लं तर आपण अजरामर होणार, पण आपला प्रधान मरून गेल्यावर आपला कोण आहे, त्यापेक्षा आपण असं करू, हे फळ त्या प्रधानाला देऊन टाकू. त्या प्रधानाला बोलावून घेतलं आणि सांगितले, पहा, हे असं फळ आहे, जरा मरण विनाशक अमरत्व प्रदान करणारं हे अलौकिक दिव्य फळ आहे, हे फळ तू खा म्हणजे तू अमर होशील. त्या प्रधानाने हा विचार केला, म्हटले राणीने आपलं हे फळ दिलंय, परंतु आपण अमर होऊन काय करणार? प्रधानाचं प्रेम सुद्धा राणीवर नव्हतं, प्रधानाचं प्रेम दुसऱ्या एका दासीवर प्रेम होतं. प्रधान राणीला म्हटला, ठीक आहे, मी ते फळ ग्रहण करतो. फळ घेऊन गेला, त्या दासीला बोलावून घेतलं आणि सांगितलं, हे पहा, हे जरा मरण विनाशक अमरत्वाचं फळ आहे, हे मी तुला देतोय, तू खाल्ल्यानंतर तू अजरामर होशील, हे फळ खा. त्या दासीने ते फळ घेतलं, म्हणजे ठीक आहे, प्रधानची काय हरकत नाही. ती फळ घेऊन घरी गेली आणि तिच्या ठिकाणी सतसत विवेक बुद्धी जागृत झाली. हे अमरत्वाचं फळ जर मी खाल्लं तर याचा लाभ काय होईल, मला मी अमर होईल. आणि अमर होऊन मला काय करावं लागेल, जोपर्यंत सृष्टी आहे तोपर्यंत धुणे भांडेच करावे लागतील ना, दुसरं काय करावं लागणार, दुसरा विधायक काही असा बदल होणार नाही. त्यापेक्षा या कचाट्यातून मुक्त होण्यासाठी आपलं जेव्हा मरण येईल तेव्हा मेलेलं बरं आहे. परंतु या जगाला खरी या राजाची गरज आहे,
तेव्हा आपण हे फळ आपण राजाला नेऊन जाऊ अशी बुद्धी तिच्या ठिकाणी निर्माण झाली. आणि ती राजाकडे गेली. महाराज, हे असं एक माझ्याकडे फळ आलेलं आहे. आपण अतिशय बुद्धिमान आहात, न्यायी आहात, धर्मनिष्ठ आहात, समाजाला आपली अतिशय गरज आहे. तेव्हा हे अमरत्वाचं फळ आपण घ्या, म्हणजे आपण अमर व्हाल. आणि जोपर्यंत आपण आहात तोपर्यंत न्यायाने, नीतीने, धर्माने आपण राज्यकारभार कराल, तेव्हा आपण हे फळ घ्या. राजाचे खाडकान डोळे उघडले. म्हटले, हे फळ तुला दिलं कोणी? म्हटले, महाराज विचारू नका, परंतु फळ तुम्हाला द्यावं अशी सद्बुद्धी माझ्या ठिकाणी निर्माण झाली, म्हणून हे फळ मी तुम्हाला देतो. नाही, पण हे फळ तुला दिलं कोणी हे मला सांग. मी फळ स्वीकारतो, मी फळ खाईल, त्याबद्दल वाद नाही, परंतु तुला हे फळ दिलं कोणी? राजाने खूप आग्रह केल्यानंतर शेवटी तिने अभयदान मागून घेतलं. राजाने अभयदान दिले तिला. म्हटले, महाराज, मला हे फळ प्रधानाने दिलं. ठीक आहे, जा. प्रधानाला बोलावून घेतलं आणि फळ असं समोरच ठेवलं. प्रधान आल्यानंतर प्रधानाने जेव्हा फळ पाहिलं, काही न बोलताच प्रधान थरथर कापायला लागले. प्रधान सांगितलं, म्हणले, हे फळ तुला दिलं कोणी? मला वाटतं प्रधानाला चक्करच आली असेल. आता नाव सांगता कोणाचं? नाही का? प्रधान गयवया करायला म्हणले, महाराज, फळ माझ्याकडे आले, ते मी पुढे दिलंय. अरे पण तुला दिलं कोणी? महाराज विचारू नका, तुम्हाला दुःख होईल. मला दुःख होऊ दे, परंतु मला याचा तपास करणं गरजेचं आहे. तुला हे फळ दिलं कोणी? प्रधानाने गयावया करून राजाचे पाय धरले. महाराज, अभयदान जर देत असाल तर मी तुम्हाला सांगतो, नाहीतर माझी सांगण्याची हिंमत नाही. राजाने अभयदान दिलं आणि मग प्रधान सांगितलं, मला हे फळ राणीने दिलं. बस, तपास संपला. राजाचे डोळे असे उघडले. राजाने सांगितलं की मी जिच्यावर निरतिशय प्रेम करतो, जिचं मी नित्य चिंतन करतो, ती राणी माझ्याविषयी अनुरक्त नाहीये. याम चिंतयामी सततम सा मयी विरक्ता, साप्यन्यमिच्छति जनम स जनोन्य सक्ता, अस्मत्कृतेच परितुष्यति काचिदन्या, धिक्तांच तंच मदनंच इमांच मांच. राजाचे उद्गार आहे. आणि हा श्लोक वैराग्य शतक नावाच्या ग्रंथातील पहिला श्लोक आहे. याम चिंतयामी सततम, जिचं मी सतत चिंतन करतो, निरंतर चिंतन करतो. सा मयी विरक्ता, ती माझ्या ठिकाणी विरक्त आहे. सापी अन्य इच्छती जनम स जनोन्य सक्त, ती ज्या दुसऱ्या अन्य पुरुषाचं चिंतन करते, तो तिच्या ठिकाणी अनुरक्त न राहतो, तो दुसऱ्या ठिकाणी आसक्त आहे. अस्मत् कृतेच परितुष्यति काचिदन्या, जी तिसरी कोणी आहे ती माझ्याविषयी त्या ठिकाणी प्रसन्न आहे. हे कशामुळे घडतंय? म्हणून पहिल्यांदा ज्या राणीवर आपण प्रेम केला आणि राणीने आपला धोका दिलेला आहे, धिक्तांच, तिचा धिक्कार असो. ज्या मदनामुळे हे सर्व घडतंय, कामामुळे हे घडतंय, तम मदनंच, ही जी माझ्याकडे फळ घेऊन आले, इमांच, आणि या मूर्खांच्या मी नादू लागलो म्हणून मामच, माझाही धिक्कार असो. शेवटी स्वतःचा धिक्कार राजाने केला आणि राज्य सोडून ते त्या ठिकाणी जंगलामध्ये निघून गेले. तिथून पुढे त्यांनी वैराग्य शतक नावाचा ग्रंथ लिहिला. त्यातला हा पहिला श्लोक आहे. सांगण्याचा मुख्य मुद्दा आहे, संसाराचं जेव्हा यथार्थ स्वरूप कळतं तेव्हा संसार माणसाला गोड वाटत नाही. संसारावरून माणसाचं मन उठतं. वैराग्य निर्माण होण्यासाठी कुठली तात्कालिक परिस्थिती कारणीभूत ठरेल काही सांगता येत नाही. तुकोबरायांच्या जीवनामध्ये दुष्काळाने जी प्रतिकूलता निर्माण झाली, त्या प्रतिकूलतेमुळे महाराजांचं वैराग्य जे ते दृढतर वैराग्य. ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात, ते हे विषय वैराग्य जे आत्मलाभाचे सौभाग्य, जेने ब्रह्मानंदा योग्य होती जीव. हे जे विषय वैराग्याचे आत्मलाभाचं सौभाग्य आहे, ज्या वैराग्यामुळे ब्रह्मानंदाला जीव योग्य होतात, अशी योग्यता ज्या वैराग्यामध्ये आहे. म्हणून हे वैराग्य पारमार्थिक दृष्ट्या महत्वाचा गुण असल्यामुळे महाराजांचं वैराग्य हे त्या काळामध्ये अधिक दृढतर होत गेलं. ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात वैराग्याचं. उठिली वैराग्य जेने हा त्रिवर्ग ऐशिनी सांडणे, जैसे वमुनिया सुने आताची गेली. विषखाणी नागवे
जळत घरी न रिगवे, व्याघ्र विवरा न करवे वस्ती जेवी, दडाडीत लोहरसी, उडी न घालवी जैशी, कान न करवे उशी अजगराची. दानोबांनी खूप सुंदर वर्णन केलं. उठिलेनी वैराग्य जेने, हा त्रिवर्गू ऐशनी सांडणे. त्रिवर्गू शब्दाचा अर्थ धर्म, अर्थ आणि काम, हे जे 3 पुरुषार्थ आहेत, त्या 3 पुरुषार्थाचा सुद्धा त्याग असा करायचा कसा, जैसे वमुनी असून आताची गेली. एखादं कुत्र्याने जर उलटी केली तर तिकडे माणसं पाहतात का? तिटकारा वाटतो नाही त्याच्याविषयी. तसं ज्ञानोबा सांगतात त्रिवर्गाकडे सुद्धा मनुष्य या वैराग्याने युक्त झाल्यानंतर या तिटकार्याने पाहतो. महाराज पुढे वर्णन करतात, विष खाणे नागवे. विष खाण्यामध्ये कोणाची प्रवृत्ती होणार नाही. एखादं घर पेटलेलं आहे, तिथं आपलं धन संपत्ती जरी असेल, तिथं कोणी प्रवेश करणार नाही. जळत घरी न रिगवे, व्याघ्र विवरा न करवे वस्ती जेवी. एखाद्या डोंगरामध्ये वाघाची गुहा आहे हे माहिती झाल्यानंतर मनुष्य तिथं मुक्कामाला थांबणार नाही. किंवा थंडीचे दिवस आहे, थंडी वाजते, आंघोळ करायची, गरम पाणी नाहीये. एका इंडस्ट्रीमध्ये असं लोखंडाचा रस केला होता आणि म्हटले गरम आहे, करायची का आंघोळ? धडाडीत लोहरसी, उडी न घालवे जायची, का न करवे उशी अजगराची. एका माणसाला उशाला काही नव्हतं, पाहत होता इकडे तिकडे काही उशाला. एक अजगर जवळ आलं. आता अजगर किती मऊ आहे की नाही उशाला, त्याची उशी कुणी करल का? का न करवे उशी अजगराची. अर्जुना तेने पाडे, जयाशी विषय वार्ता नावडे. ही अवस्था जेव्हा मनामध्ये निर्माण होते तेव्हा समजावं की वैराग्य निर्माण झालं. आणि तुकोबारायांना जेव्हा हे वैराग्य निर्माण झालं तेव्हा सहजच तुकोबारायांचं लक्ष प्रपंचातून कमी झालं. गळ्यामध्ये विना घ्यायचे, हातामध्ये चिपुळ्या घ्यायचे, टाळ घ्यायचे, मंदिरामध्ये जायचे, भजन करायचे. परंतु मंदिरामध्ये जेव्हा त्यांना विक्षेप वाटायला लागला, मग नदी ओलांडायची आणि पलीकडे भंडाऱ्या डोंगरावर जायचे. एखाद्या दिवशी घोरड्या डोंगरावर जायचे, एखाद्या दिवशी भामचंद्र डोंगरावर जायचे, कधी इकडे कधी तिकडे कधी तिकडे. अर्थात लोकांमध्ये राहण्याची त्यांची वृत्ती कमी झाली. गीतेमध्ये जसं सांगितलं, विविक्त देश सैवित्व मरतीर जनसंसदी, या अवस्थेनं महाराजांच्या अंतःकरणामध्ये प्रवेश केलेला आहे. वेगळं वेगळं राहावं असं वाटायला, लोकांमध्ये राहायला नको आहे. आणि जे खरे विरक्त असतात ते लोकांमध्ये राहत नाहीत, लोकांपासून वेगळे राहतात. जया जनपदाची खंती, दानोबराय वर्णन करतात 13व्या अध्यायामध्ये. आणि भजनामध्ये त्या ठिकाणी तुकोबाराय रमायला लागले. म्हणजे वैराग्य निर्माण झाल्यानंतर त्यांची भक्ती आणि त्यांची साधना दृढ होत गेली. आणि ती एवढी दृढ होत गेली की परमात्मा साक्षात्कारापर्यंत ती पोहोचली. ती अवस्था, त्याचा विचार आपण उद्याच्या कथेमध्ये करू. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, देव तुकाराम, म्हणा सगळे म्हणा. ज्ञानदेव तुकाराम, 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 ओ ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, देव तुकाराम, ज्ञानदेव 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 तुकाराम,
ज्ञानदेव तुकाराम 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 जय देवा जय देवा जय ज्ञानदेवा शिवा शिवा सादी परब्रह्म देवा जय देवा जय देवा जय ज्ञानदेवा शिवा शिवा सादी परब्रह्म आरती तुकारामा स्वामी सद्गुरु दामा सच्चिदानंद मूर्ति सच्चिदानंद मूर्ति पाय दाखवी आरती तुकारामा